शेतकऱ्यासाठी सकाळ काय आणि संध्याकाळ काय, निसर्गाचं सौंदर्य काय आणि दुष्काळाचं सावट काय. जर नशिबातच ऊस आणि कोयता लिहिलेला असेल तर साधा बळीराजा करणार तरी काय. ऊसाच्या मोळ्या खांद्यावर घेऊन चालणारी आई अजूनही डोळ्यासमोर तरळते माझ्या. आईच होती ती, खांद्यावरचं ओझं पेलणारी, मनावरचं दुःखाचं ओझं झेलणारी. स्वामी तिन्ही जगाचा आईविना खरंच भिकारी आहे याचा प्रत्यय पुन्हा पुन्हा आल्याशिवाय राहत नाही. पण आज तिच्या पोटातलं दुखणं तिच्या मालकासमोर आपसुकच निघालं. काय झालंय याची काळजी नाही, काय होईल याची पर्वा नाही. दुर्लक्ष करण्याची रीतच असते जणू आईच्या हृदयात. आईच असते ना ती. आणि अशीच अजून एक सांज बैलगाडीसोबत निघून जाते, एका प्रत्येक दिवशीच्या संध्याकाळप्रमाणे. हे माझे सर्जा आणि राजा, ज्योतिबाचा जीव की प्राण, ही त्यांची मुलगी सोनाली आणि हा त्यांचा छोटा परिवार. हा डॉक्टर अजय यांचा दवाखाना. इथे पेशंटची खूप वर्दळ. डॉक्टर हुशारच तसे. पुढे जे चालत आहेत ते निर्मला आणि चेके पाटील. आणि हा आमचा रामू, दवाखान्याच्या बाहेर बसून दवाखाना स्वतःचा समजणारा, अत्यंत आळशी. पेशंटला कसं हाताळायचं हे याच्याकडून डॉक्टरांनी स्वतः शिकावं. हातखंडाच तसा आहे आमच्या रामूचा. रामू त्यांना बसायला सांगतो आणि डॉक्टरांकडे जातो. हे डॉक्टर अजय, सुप्रसिद्ध गायनेकोलॉजिस्ट, खूप हुशार, खूप प्रसिद्ध. चेके पाटील त्यांना निर्मलाबद्दल सांगतात. डॉक्टर अजय निर्मलाला तिच्या पाळीबद्दल विचारतात. तिला कुठे वेदना होत्यात याची विचारपूस करतात आणि शेवटी तिला तपासणी करण्याकरता बेडवरती बोलावतात. असं म्हणतात, डॉक्टर अजय फक्त पोटावर हात ठेवून पोटामध्ये काय झालंय आणि वेदना कुठे होते हे ओळखूनच काय झालंय याचं डायग्नोसिस करून टाकतात. पण आज मात्र डॉक्टर अजय यांचा तसा काही मूड दिसत नाही. डॉक्टर अजय निर्मलाबाईंना सोनोग्राफी करायला सांगतात आणि त्याचप्रमाणे ब्लड रिपोर्ट आणायला सांगतात. त्यासाठी ते त्यांना इशिका पॅथॉलॉजी सेंटरमध्ये पाठवतात. हे तेच पॅथॉलॉजी सेंटर आहे जिथे डॉक्टर अजय सतत त्यांचे पेशंट पाठवत असतात. डॉक्टर अजय इशिका पॅथो सेंटरचा पत्ता चेके पाटील यांना लिहून देतात आणि तिथे जाण्यास सांगतात. या इशिका मॅडम यांच्याच तर नावाने आहे ते पॅथॉलॉजी सेंटर. चेके पाटील त्यांना सांगतात की आम्हाला डॉक्टर अजय यांनी पाठवलं आहे. इशिका निर्मलाला बसायला सांगते आणि निर्मलाचं ब्लड घेते. हे ब्लड घेतलं तर जातं, पण ते जातं बेसिनमध्ये. हीच आहे ती कुप्रसिद्ध बेसिन टेस्ट. यामध्ये रक्त तर बेसिनमध्ये टाकलं जातं, मात्र पेशंटचे त्याच्या नावासकट ॲबनॉर्मल रिपोर्ट बनवले जातात, तेही मुद्दामून, कोण्या डॉक्टरच्या फायद्यासाठी. इशिका त्यांना ते ॲबनॉर्मल रिपोर्ट चेके पाटलांना देते आणि डॉक्टर अजय यांच्याकडे पाठवते. डॉक्टर पेशंट आले. तुमच्या गर्भपिशवीत गाठ झालेली आहे, तर मी तुम्हाला एक पत्र देते स्पेशलिस्टचा, ते तुम्हाला सांगते काय करायचं ते. नाही, घाबरायचं कारण नाही, ते मॅडम सांगते तुम्हाला काय करायचं. ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन मॅडम सांगेल तुम्हाला, आलं तर गुन्हा पण राहून जाईल, नाहीतर ऑपरेशन करावं लागेल. मी तुम्हाला पत्ता देतो, तुम्ही त्यांच्याकडे जाऊ.
त्यांना दाखवून मी सांगतो त्यांना. ठीक आहे. आणि आता तुमच्यासमोर येते डॉक्टर अजय यांची काळी बाजू. पर्सेंटेजवाला कॉल. हां हॅलो मॅडम कुठे? हां ते बरोबर आज हॉस्पिटलला आले तुम्ही? हां हां ठीक आहे ठीक आहे. ते आपला एक पेशंट पाठवतोय. हां ते संगीताबाई नाव आहे त्यांचं. हां ठीक आहे. फायब्रॉइडची केस आहे तर बघून घ्या थोडं. हो आणि आपल्या पर्सेंटेजचं पण बघून घ्या थोडं. हो की नाही? हां ठीक आहे मॅडम चल ठीक आहे ठेवू का मग? हो ठीक आहे ठेवतो बाय. ठीक आहे. या डॉक्टर ज्योती पाटील. हां 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 ठीक आहे ठीक आहे. हां पाठवून दे. हां चालेल. आता येऊ का? हां या. रिपोर्ट दिलेला हो हो अच्छा अच्छा. हां हां बस. काय करायचं पाळी वेगळी येते का? नाही 2-3 मिनिट एकदा येते. बरं. तुमच्या सोनोग्राफीच्या रिपोर्ट्सवरून तर असं वाटत आहे की तुमच्या गर्भाशयावर एक गाठ आलेली आहे आणि तुम्हाला तात्काळ ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन केल्याशिवाय नाही केलं तर तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यासाठी 1-2 दिवसात ऑपरेशन करून टाकावं लागेल. तर तुम्ही तिकडे एक फॉर्म भरून घ्या आणि पैसे भरून घ्या. साधारण 50-60 हजार रुपये लागतील. तिकडे सांगतील तुम्हाला ते. तिकडे फॉर्म भरून घ्या आणि पैसे भरून घ्या. घाबरू नका. ऑपरेशन केल्यानंतर तुम्ही एकदम व्यवस्थित होऊन जाता. हा चेक डॉक्टर अजय यांना देऊ शकता. आणि डॉक्टर अजय यांना त्यांचा पर्सेंटेजवाला चेक मिळून जातो नेहमीप्रमाणे. आजचा दिवस काही वेगळाच असतो. आपली आई म्हणजे डॉक्टर अजय यांची काकू स्वतः दवाखान्यात येते. काय डॉक्टर साहेब आहेत का? डॉक्टर साहेब काही नाहीत बघा. सुट्टीवर गेले डॉक्टर साहेब. कधी येतील मग? असं काय म्हणले का? पेशंट आणून घेऊन ओळखीचं आम्ही रिलेटिव्ह नातेवाईक आहेत का? नातेवाईक. डॉक्टर साहेब काही नाहीत बघा. 4-5 दिवस तर येत नाही सुट्टीवर. नाहीच का? आज तर नाही. ऐका काय स्पेशलिस्ट आहेत. डॉक्टर आहेत का? हां डॉक्टर आहेत. त्यांच्याकडे तुमचा नंबर वगैरे लिहून देतो. त्यांचा ॲड्रेस लिहून देतो तुम्हाला. द्या मी त्यांच्याकडे आम्ही जातो. जाऊ त्यांच्याकडे झाला. व रामू पाठवतो त्यांना डॉक्टर ज्योतीकडे नेहमीप्रमाणे. तुमचं नाव सांगू का त्यांना? नाही नाही पत्त्यावर तुम्ही गेले की डॉक्टर साहेबांना पाठवलं म्हणायचं इकडे दाखवलं. चालतं. धन्यवाद धन्यवाद. चालतं. नमस्कार मॅडम. हो बस. काय झालं? काय झालं? माझं खूप दिवसांपासून दुखायला. अच्छा. पाळी येते का रेग्युलर? असं आधीमध्येच येते आणि खूप अंगावरच आहे. खूप त्रास होतोय. तुम्हाला मी काही टेस्ट लिहून देते. त्या टेस्ट करून या. मग आपण रिपोर्ट आल्यानंतर करू. लगेच करून आहे. हो. या. तुमच्या सोनोग्राफीच्या रिपोर्ट्सवरून असं वाटत आहे की तुमच्या गर्भाशयामध्ये एक गाठ तयार झालेली आहे आणि त्यासाठी तुम्हाला तात्काळ ऑपरेशन करावं लागेल. तरी तुम्ही तिकडे फॉर्म भरून घ्या आणि पैसे भरून घ्या. हो जितकं लवकरात लवकर ऑपरेशन कराल तितकं लवकर तुम्हाला हे वाटेल. तुमच्या जीवाला धोका आहे जर ऑपरेशन नाही केलं तर.
तात्काळ भरून द्या पैसे. शेवटी डॉक्टरांनी मुद्दामून दिलेल्या सल्ल्यामुळे आणि बायकोच्या प्रेमापोटी जीवापाड प्रेम केलेल्या सर्जाला ज्योतिबास विकावं लागतं. नमस्कार डॉक्टर साहेब. या ना. काय चालू आहे? या ना. काय काय चाललंय? काय नाही बघ बाबा. बरं बाजारात आलो तिला घेऊन. बरं. म्हणलं चला चला आपल्या जाता घरी आले ना तुझा भेटा. बरं मार्च ऑपरेशन झालं. बरं पोटात ती गाठा ते तुला दाखवायला आला. 2 दिवस झाले नुसतं दुखायला बरं असं काही गाठ 2 दिवस कमी व्हायला म्हणलं चला अजयकडे जाऊन येऊ आपल्या. हो ना. आपला अजय साहेब बुधवारी तुला घेऊन आलो एकदा बाजारात. तेव्हा मी नव्हतो, बाहेर गावी गेलो होतो. हा तू नव्हता. मग ते रामूला विचारलं. रामू म्हणला ते दुसऱ्या एक ज्योती मॅडम आहेत त्यांच्याकडे जावं. ज्योती मॅडम कोणता तर डॉक्टर ज्योती पाटील मॅडम. हा तसंच काय डॉक्टर आहेत म्हणजे राजीव. गेल्या मॅडम असं बघितल्या हिला म्हणल्यावर की हिच्या पोटात हे झालंय मोठे गाठ आल्या पण ती काढावं लागते. ऑपरेशन केलं. हा मग काय विचार केला नाही. रात्री तिथे ऑपरेशन करून टाकलं. आता बघ कशी आहे तुझी काम. पैशाचं काय केलं तुम्ही? पैशाचं काय इकडून तिकडून घेतले हे करून टाकलं. मॅडमला फोन लावतो. हा हॅलो मॅडम, अजय बोलायलो. हां बोल ना. मागच्या वेळेस तुम्ही गिरजा चव्हाण यांना ऑपरेट केलं होतं. हो तुम्ही हिस्टेक्टोमी केली त्यांची. हो ना. त्यांचा छोटा फायब्रॉइड होता आणि तुम्ही त्यांना ऑपरेट करायला सांगितलं होतं. ते मेडिसिनवर पण झालं असतं ना. दिस इज नॉट द फर्स्ट टाइम राईट. आपण त्या आतापर्यंत माझ्या कित्येक काकू पेशंट होत्या हँडल केलेले, याच प्रकारे हँडल केलेले आतापर्यंत. त्या माझ्या काकू होत्या पण. ओ यावेळी तुला कट नाही भेटलाय आणि ती तुझी काकू आहे म्हणून तुला वाईट वाटतंय. अशा प्रकारे चालणाऱ्या या कट प्रॅक्टिसमुळे कित्येक ज्योतिबाचे सर्जराजा वेगळे झाले आणि कित्येक माऊलींचे गर्भाशय काढून घेतले गेले. केवळ 1 ते 2% डॉक्टरांनी केलेल्या चुकीचा परिणाम पूर्ण डॉक्टर समाजाला भोगावा लागतो, यात काही वावगं नाही. कॉन्क्ल्युजन इज से नो टू कट प्रॅक्टिस. थँक्यू.